एकदम सोपं काम आहे. तुम्ही आवर्जून ही मशीन घ्या. आहे त्याच्यामुळं पटकन शेतातली सगळी कामं वगैरे उरकून तयारीत राहायचं आपल्याला. शेतामध्ये झुडपं वगैरे बांधायला भरपूर आलेली असतात आणि ते आपण तोडायचं म्हटलं तर थोडा कंटाळा येतो, आळस होतो आणि मग ते झुडपं वाढत जातात. पेरणी करायला अडचण येते आणि गडी लावायचं म्हटलं तर मग ते परवडत पण नाही, त्याला खूप पैसे पण जातात, रोजगार खूप वाढलेला आहे. आणि म्हणून मी एक छोटंसं कट करणार म्हणजे झाडं झुडपं काढण्यासाठी एक मशीन असते चैनवरची. जसं लाकडं कापायला मोठ्या मशीन असतात तशी छोटी मशीन आपली बॅटरीवरली आहे, तर ती मागवली होती मी. म्हणजे काम सोपं व्हावं आणि पटापट कामं पण व्हावी, आपल्याला रोजंदारी म्हणजे गडी लावायची गरज पण लागणार नाही. तर आता हे पार्सल इथं आलेलं आहे, बघूयात आपण आता ते कशा पद्धतीची मशीन आहे. मी पण पहिल्यांदाच मागवले, कशी निघते काय माहीत. जर चांगली व्यवस्थित निघली तर ठेवणार आहोत आणि जर नाही तर मग लगेच परत आपल्याला करता येते. आताच ते मी पार्सल काक्रंब्याहून घेऊन आलो आहे, ऑनलाईन मागवलेलं होतं. तर आता बघूयात आपण कशा पद्धतीनं ते निघते मशीन. तर हे असा बॉक्स आहे आणि इथे एक हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे त्यांनी. आतमध्ये अशा पद्धतीचा बॉक्स निघाला आहे. मिनी इलेक्ट्रिक चेन सॉ ही अशा पद्धतीची मशीन असणार आहे. अशी आता याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे सर्व सामान काढून. चैन आहे याचे. तर हे अशा प्रकारे जोडून आपण रेडी केलेली आहे मशीन आणि बॅटरी पण खाली लावलेली आहे. बघूयात आता एक झाडाची फांदी तोडून तुटते का. तर एकदम मस्त पद्धतीने हे कापलं जात आहे आणि छान आहे सध्या तरी. आणि ह्याच्यामुळे शेतातलं भरपूर काम जे आहे तर ते आपलं आता सोपं होणार आहे. तर ही मशीन जी आहे ते आता शेतामध्ये जाऊन थोडंसं आपण ह्याच्यावर करूयात काम. तर आता तुळजापूरला जाऊन जे फण आहेत, फण जे सकाळी आपण बघितले होते ते अशा पद्धतीनं आणलेले आहेत. तर ते आता त्या पंजीला जोडून घेऊया, म्हणजे राहिलेलं जे आहे ते पटकन आपल्याला पंजी करून घेता येईल. या ठिकाणी राहिलेले 2 एकर जे आहे तर ते पटकन नांगरून घ्यायचं आहे, कारण 8 तारखेला थोडा पावसाचा अंदाज सांगितला जातोय आणि ढग पण आलेत बघा. आज मे महिन्याची आजची 6 तारीख आहे आणि ढग पण आलेले आहेत. 8 तारखेला पाऊस सांगितला, शिवाय 15 तारखेला जोरदार पाऊस सांगतात पंजाब ढग. तर त्या अगोदर हे पटकन कामं उरकून घ्यावी आणि म्हणून हे राहिलेलं थोडंसं नांगरून घेऊन नंतर राहिलेली कामं पण करून घ्यायची आहेत. आणि कोथिंबीर पेरणीसाठी जे आपण ते काय म्हणतात त्याला पंजी वगैरे आणलेली आहे, त्याचे खालचे जे काही फाळ असतात तर ते आणलेले आहेत, ते आता जोडून घेतो
आणि पटकन नांगरून 2 दिवसामध्ये पेरून घेऊयात. पहिल्यांदा ओलं करून किंवा कोरडेत बघूयात काय ठरतं ते. आणि पावसाच्या अगोदर सगळं रेडी व्हायला पाहिजे आपलं. त्या पद्धतीनं आता कामकाज चालू आहे. या मशीनमुळे अगदी सोपी कामं झालेली आहेत. त्यामुळं कसं आता शेळ्यांना थोडंसं 2 फांटे जरी टाकायची म्हणले लगेच सोबावळीचं की लगेच शेकट करायची आणि लगेच शेळ्यांना टाकायचं. एकदम सोपं काम आहे. तुम्ही हे आवर्जून ही मशीन घ्या. आणि जर तुम्हाला ही मशीन कशी घ्यायची वगैरे हे जर काही माहीत नसेल तर मी हे टॅग केलेले आहे मशीन खाली, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता. तिथं तुम्हाला ह्याची लिंक मिळेल. डायरेक्ट तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. तर नक्कीच ह्याला ऑर्डर करा. आणि खूप मोलाची आहे आणि चांगली पण आहे. आता तुम्ही डेमो बघितलाच आहे याचा. पाच सेकंदामध्ये हा फांटा तोडलेला आहे आणि आता आपण शेळ्याला नेऊन टाकायचा. खूप छान. तर अशा पद्धतीची मशीन तुम्ही नक्कीच घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ती मशीन ऑर्डर करू शकता. खूप छान आहे. तर आपली पूर्ण झूट ज्वारी जी आहे तर ती विकली आणि घरी खाण्यासाठी ही जी दगडी ज्वारी आहे थोडी म्हणजे पातळ झालेली होती आणि ही दगडी ज्वारी आता काढायची आहे. तर थोडी असल्यामुळे घरच्या घरीच आता ही विळा घेऊन असे आधी कणसं खोडून घेतोय. कणसं खोडून मग नंतर ज्वारी काढायची आहे. तर पहिल्यांदा हे ज्वारीची कणसं खोडून घेऊ आणि ट्रेलर पण आणलेला आहे ह्याच्यामध्ये टाकून मग पुन्हा उद्या हे पूर्ण काढायचे आहे. आणि मग हे काढल्यानंतर हे पण नांगरून घेऊन, कारण आता बाकीचं सगळं नांगरून घेतलं आहे, फक्त आता हे ज्वारी काढून इथलं पण नांगरून घ्यायचं आहे. कारण उन्हाळा कडक होत आहे. गेल्या वर्षी मेमध्येच पाऊस आलेला होता आणि साधारण 17-18 मेपासून पाऊस चालू झाला आणि पेरणी पण होत आली, लगेच चालू झाली. यंदा पण काही सांगता येत नाही, ऊन कडक आहे. त्याच्यामुळं पटकन शेतातली सगळी कामं वगैरे उरकून तयारीत राहायचं आपल्याला. आता ही चार्जिंगला लावलेली आहे बॅटरी.